हा काय थांब एकदम चिको. कशासाठी जमलेलो आहोत आपण? हा, मुळात आपण ही सभा कशासाठी करतोय आपण आज? उद्या 15 ऑगस्ट आहे की नाही? दरवर्षीप्रमाणे आपण 15 ऑगस्टला एक शपथ घेतो गावच्या विकासासाठी. त्या अनुषंगाने तर ती शपथ घ्यायची आहे. तर कोणाच्या सुपीक डोक्यात काही कल्पना आहे का? मास्तरानू, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. काय समजलं? मोरे, काय झालं? काय झालं? काय झालं? दरवर्षी आपण शपथ घेतो, त्यातली एक तरी शपथ पूर्ण झाली आजपर्यंत? त्याची चौकशी व्हायला पाहिजे. उच्चस्तरीय. हा मग मोरे बोलतात ते एकदम बरोबर आहे. हा. आपण शपथ घेतो पण ती पूर्ण कोण करत कोण बोलतंय बघा? हा माणूस बोलतोय. हा, लक्ष द्या याच्याकडे. ह्याच्या मुलं गेल्या वर्षीची सगळी आपली शपथ अर्धवट राहिली. काय योजना ठरली होती? गावात ठिबक सिंचन आणायची. यांनी तहसीलदार ऑफिसला पत्र लिहिलं नाही. त्याच्यात काय लिहिलं नाही? आम्हाला बदक सिंचन पाहिजे. ते पण खुले. त्यांनी 5 बदकं पाठवलं नाही. हा माणूस वृक्षारोपणला रिक्षारोपण म्हणतो. याचा मराठी धड नाही. मला तर पहिलं म्हणायचंय, नाश्त्याला ह्याला सगळ्यांनी मिळून 12 खडी भरवा. अरे ते लिहिताना थोडीशी चूक झाली माझ्याकडनं. थोडी चूक केली सरपंचांनो. नाही तर काय? तुम्ही परत लेटर पाठवलात. त्यात काय लिहिलं तुम्ही? काय? गावात ठिबक सुरेश आणायचंय म्हणून. सुरेश काय तुझं नाव आहे काय? अरे झाली वासरून एकदा तू त्याच्यात काय एवढं? मास्तरांनो, हळू हळू. हा, मी काय म्हणतो, बोल. 15 ऑगस्टच्या निमित्ताने मराठी भाषा, तिचं व्याकरण आणि आपले सरपंच यांची एक ऑनलाईन मिटिंग लावूया काय? बरं. पम्या, नाही कसं आहे, मराठी भाषा त्यांची एकदाच काय ती हमरातुमरी होऊन जाऊ दे. नाही, बरोबर. आता एक अजिबात असं काही करायचं नाहीये. हा? झाली त्यांच्याकडून एकदा चूक. अरे झाली एकदा वासरून. एवढं बोलायला ना. मास्तरांनो, नाही काय तर मीटिंगचा आता जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारकी ताप इलो ना मागा घरी जाऊचा. हो हो हो, जा जा जा, तुम्ही पहिले घरी जा. तुमच्या बारक्याला सांभाळा, हरकत नाही. आपण मूळ मुद्द्यावर येऊया का? हो, हा? मूळ मुद्दा. मुद्दा हा आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. आपल्याला एक अशी शपथ घ्यायची आहे गावच्या विकासाच्या अनुषंगाने, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं भलं होईल. अशी शपथ आहे का कोणाच्या डोक्यात? आहे का काही विचार? मास्तरांनो बोल बोल कोको बोल. मी काय म्हणतोय, गावचो सांस्कृतिक विकास व्हावो म्हणून मी या गाण्याचो क्लास उघडू काय? मग हे गावात एक कानाचा डॉक्टर पण ठेवा. कशाला? म्हणजे कसं क्लास मधून पोरं बाहेर येतील आणि डायरेक्ट कानाच्या डॉक्टर कडे जातील. कानपट फोडतलंय. बघतो कसो. नाही नाही नाही, ए, डॉक्टरांनो, नाही म्हणजे डॉक्टरांवरसून माका आठवला, आपल्या गावात आपण एखादं डॉक्टर आणलो तर कायमस्वरूपी. नाही म्हणजे माझ्या बारकी ताप इलो तर माका त्याका घेऊन जाऊ गावताला. नाही मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा ना कायमस्वरूपी तुमच्या डॉक्टरना घरात ठेवा. कशाला? कशाला म्हणजे? डॉक्टर यांचा बारकी आणि ताप डॉक्टर खेळतील ना. कसे बोलतात कसे बोलतात म्हणजे? थांबा रे. नाही. सतत म्हणू नका मोरे, सतत म्हणू नका. भांडू नको म्हणजे काय? बरोबर बोलतायत त्या. गावात एक कायमस्वरूपी डॉक्टर असायला हवा. लक्षात घ्या. बरोबर. काय होतं, मग वेळ पडली की आपल्याला त्या तालुक्यावरून डॉक्टराला बोलवावं लागतं फटफटीवरनं. तर मागे एकदा जेव्हा सरपंचांना अटॅक आला होता, तेव्हा गावची किती त्रेधा तिरपीट उडाली होती. नाही तर काय, केवढा आनंद सगळ्यांना. चिको, त्रेधा तिरपीट म्हणजे आनंद नव्हे. होय काय? त्रेधा तिरपीट म्हणजे घाई गडबड झाली होती सगळ्यांची. काय झाली होती? काही गडबड झाली. तर मुद्दा काय आहे, आपलं नशीब चांगलं की अर्ध्या वाटेत जाईपर्यंत सरपंचांचा जो हार्ट अटॅक आहे तो पुन्हा गेला. शपथ काय घ्यायची ते ठरवाणार आहे बाबा. मास्तर मला काय वाटते, आपण सरपंच बदलायची शपथ घेऊ. हे पण चांगला. बेस्ट आहे ना. म्हणजे आता आपल्या गावाला तरुण तडफदार नेतृत्वाची गरज आहे. मोठा माझ्या समोर बसले हे सगळं वाचाऱ्या. मग काय, मागच्या 26 जानेवारीला झेंड्याला वंदन करायला गेले, स्वतःचा हात लागून पडले. काय करायचं त्यांचं? अरे आता सरपंच हा आपला. वाचाऱ्या म्हणजे असं जरा करताना पाय सरकला. एवढं खोटं बोलशील? खोटं काय बोलतो त्यात? आणि बोललंच पाहिजे तुम्हाला, कळलं काय? भाषण द्यायला जातात, यांचं भाषण कमी, यांच्या फंबलवर 8-8 दिवस अख्खा गाव हसत असतो. नाही तर काय, माझं नाव चिकू आहे, मला कुचा म्हणतात. अरे, अगं, अरे आपण काय सरपंच निवडलाय का काय? मनोरंजनाचं साधन निवडलंय आपण? भावलाय काय हो?
अरे बावला कसला नटूक बावला ए. सरपंच होतात वासाडे मास्तरानू शपथ जर घ्यायची असल तर मुंबईची नटी गावात येणार नाही अशी शपथ घ्या. कशाला? अरे कशाला म्हणजे काय आहे गावातले जे स्थानिक कलाकार आहेत स्त्री पार्ट करणार तर त्यांचं काय होतं रे ते? ग्लॅमर. हा त्याचं ग्रामर कमी होतं. ग्लॅमर नाही ग्लॅमर. हा मग ते काहीच कमी होतं ना. हो मोरेनू वाव. अख्ख्या गावात स्त्री पार्टी करणं तुम्ही एकमेव नट हा, आहात. मग? स्वतःची सोय करताय काय? स्वतःची मग तू कर ना. अरे, आम्ही काय दुसरं सौंदर्य बघायचंच नाही. अरे, सौंदर्य बघायचं मला तुम्ही का नाही भाग घे? काय 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 वेगळा विषय नका काढू. माझ्या मते मुंबईची नटी गावात आली पाहिजे. आली पाहिजे. का म्हणजे हे 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 नटीचं पात्र करतात. 4 बाजारात जाऊन सामान आणून कोंबून भरलेली पिशवी आम्हाला नाही बघायची आहे. आम्हाला नाही बघायचं आहे. काय बघायचे? आम्हाला ओरिजिनल बघायचं. मुंबईची नटी आली पाहिजे गावात. अहो कसं आहे मुंबईची नटी आली ना की गाव सगळा हिरवागार होतो. अहो सरपंच पण लवकर उठतात कधी. हा विषय आहे का आता? हा विषय आहे का? शपथ घ्यायची की नाही त्या संदर्भात कुणी काही बोलणार आहे का? मी काय म्हणतो नागरिकांच्या घरासमोर जी जागा आहे का ना जी पायवाट आहे ना ती जरा खड्ड्यातच आहे. तिकडे कायम पाणी तुंबतं. तो माझं असं म्हणणं की तिकडे जरा ब्रिज बांधला तर बरं होईल. अहो तिकडे ब्रिज बांधायची काय गरज नाही आहे? तर. तिकडे फक्त कमरेपर्यंत पाणी तुंबतं. अरे वसड्या तुझ्या कमरेपर्यंत पण माझ्या गल्याची तर त्याचं काय? मी काय म्हणतो ब्रिज बांधण्याचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही उंची वाढवायच्या गोळ्या घ्या ना. ते पण बरोबर आहे. आलेलं आहे इतकंच म्हणणं आहे. मास्तरांनो मी काय म्हणताय आपण ना मारामारी न करण्याची शपथ घेऊया. काय आला आपणा का ना या वर्षीचं तंटामुक्त गाव असं अवॉर्ड मिळूचं होतो. पण या दोघांच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झालो मनान आपला सर्टिफिकेट टाईप करता करता रवला. या दोघांमुळे गावाची इज्जत गेली आहे आपली. इज्जत काय गेली? भांडलाच कशाला मग भांडलो कशाला म्हणजे? व्हिडिओ व्हायरल झालो तो. हो दे काय याने काय केलं माहितीये? हे मी काय केलं? यांचे जे नेते आहेत ना त्यांनी त्या बाजूच्या गावातल्या नेत्यांबरोबर हात मिळवणी केले ना आपल्या गावातला रस्ता तोडलाय. हे तुला कोणी सांगितलं रे? कोणी सांगितलं काय? व्हॉट्सअप ग्रुपवर आले. दाखवू तुला? दाखव ना मग. दाखवतो ना तुला. तू काय केलं माहितीये काय? काय? मास्तर भाऊसाहेबांबद्दल काय काय बोलत होता? गावातली काहीतरी फालतू 4-5 गोळा करतो त्यांना सांगत बसतो का त्यांच्या विरोधात उगाच? ज्या भाऊसाहेबांनी मास्तर आपल्या गावाचा विकास केलाय हा ज्यांनी एवढं काम केलंय आपल्या गावासाठी त्यांच्याबद्दल बोलतो हा. त्यांचे वडील म्हणतो की चोर होते भामटे होते. हे सावत्या तुझी proof आहे लायकी आहे काय आमच्याकडे. बोलायची? Proof आहे आमच्याकडे. तुझी लायकी आहे काय अरे बोलायची? प्रूफ आहे आमच्याकडे. काय उभा आहे? कसला प्रूफ आहे? तालुक्याला एका माणसाने पुस्तकात लिहिलेलं आहे. मास्तरांनो. त्या भाऊसाहेबांचे वडील भामटे चोर होते लिहिलेला प्रूफ आहे. कसलं पुस्तक सांगतोयस मला? ज्यांनी स्वतःच पुस्तक लिहिलं आणि त्यांनीच प्रकाशित केलं ते पुस्तक. जा. अरे त्या पुस्तक लिहिणाऱ्यांना मारला पाहिजे पकडून खरं तर. आणि जाऊन ना स्वतः पुस्तक वाचते भावडे नीट वाच. त्यात त्यांनी हे पण लिहिलंय हे सगळं ऐकिवत होतं म्हणून. कळलं काय? अरे पण लिहिलंय ना प्रूफ आहे ना आमच्याकडे. मग मी पण पुस्तक लिहिन उद्या. लिहितो ना. आणि ह्यांचे जे नेते आहेत ना जे दादासाहेब त्यांच्याबद्दल लिहितो. त्यांना बापच नव्हता म्हणून. हे दादासाहेब. ऐसर ये. मूर्ख ऐकाय काय बोलायचं त्यांचं? तिला ऐकाय काय? कळलं काय? थांब, सावत्या. बस आता. मूर्खांनो भांडायला आला इथे तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? कोणाविषयी बोलताय तुम्ही? दादासाहेबांविषयी आणि भाऊसाहेबांविषयी जे महापुरुष आहेत ज्यांनी आपल्या गावासाठी या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी मरेपर्यंत काम केलं ज्यांच्यामुळे आज तुम्ही सन्मानाने जगताय त्यांच्याविषयी बोलताय तुम्ही. लक्षात ठेवा काजव्याने कधीही सूर्यावर थुंकू नये. आपल्या गावासाठी झटलेले दादासाहेब भाऊसाहेब त्यांची विचारधारा वेगळी असेल पण आज त्यांनी जे कार्य केलं ना त्यामुळे तुम्ही सन्मानाने जगताय ताठ मानेने जगताय. कळलं ना? मूर्ख त्यांच्याविषयी बोलताय आणि हमरी तुमरीवर आलाय. मारामारी करताय. कोण आहात? कोण तुम्ही? नागरिक आहात की ट्रोलर्स आहात? कुणीतरी काहीतरी छापलं म्हणून विश्वास ठेवला. कुणीतरी काहीतरी पाठवलं म्हणून विश्वास ठेवला. लक्षात घ्या प्रत्येक छापील गोष्ट खरी नसते. कधी कधी खोटी गोष्ट खरी भासवावी म्हणून ती छापून सुद्धा आणतात. आणि आपल्या गावचा जर कधी ऱ्हास झाला ना तर तो फक्त आणि फक्त या व्हॉट्सअपवरच्या फॉरवर्डेड मेसेजमुळेच होईल. लक्षात घे सावत्या. कुणीतरी काहीतरी द्वेषयुक्त मेसेज पाठवला तुमच्या डोक्यात काहीतरी विष पेरलं तुम्ही ते समाजात पसरवायला निघालात. सारासार विचार करण्याची बुद्धीच नाही राहिली का तुमच्यात?
नाही आलेलं आहे माझ्या लक्षात. 15 ऑगस्ट निमित्त आपण एकच शपथ घ्यायची, ती म्हणजे या गावचा सुज्ञ नागरिक म्हणून मी कुठल्याही द्वेषयुक्त मेसेजला फॉरवर्ड करणार नाही. कुठल्याही महापुरुषाबद्दल जर कुणीही कुठल्याही अर्वाच्य अश्लाघ्य भाषेत काहीही वक्तव्य करत असेल तर त्याला माझ्या फोनमध्ये मेसेजमध्ये थारा देणार नाही, ते मेसेज फॉरवर्ड करणार नाही, ते मेसेज तात्काळ डिलीट करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जातीला, धर्माला, पंथाला, स्त्रीला, पुरुषाला आदराने वागवेन. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतात सर्वोच्च स्थानी असलेल्या त्या संविधानाचा सुद्धा मान राखेन, आदर ठेवेन. तरच आणि तरच आपण या गावात एकोप्याने आणि शांततेने राहू. कळलेलं आहे तुम्हाला? मी एक काम करतो, आता आधी घरी जातो, ही जी शपथ आहे ती व्यवस्थित रचतो आणि ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो. बाकी पुढे काय करायचं ते तुम्हाला कळलेलं आहे. लगेच आपण ती डिलीट करून टाकायची. का? तुम्हीच बोलत ना फॉरवर्ड करायची नाही, लफरी होणार नाहीत. सरपंच, मला या माणसावर विश्वास नाही. मी एक काम करतो, मी हे लिहून देतो. चिकू, हा. एक कुठल्या तरी प्रिंटिंग प्रेसला घेऊन जा आणि छान ती छापून आण आणि प्रत्येकाच्या घरोघरी पॅम्पलेट वाटली. सगळ्या घरोघरी पॅम्पलेट वाटलं की त्यांना सांगायचं लगेच फाडून टाकायची, कारण छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. सरपंच, तुम्हाला एक माहिती आहे का हो? काय तुमच्या बुद्धीने तुम्हाला फार आधी ट्रोल केलेला आहे. म्हणजे? घरी जा मूर्ख. चला, मी सांगितलेलं कळलेलं आहे. उद्या सकाळी 7 वाजता शाळेत ध्वजारोहणासाठी आपण भेटतोय. चला, भारत माता की जय. निघा. चला, भांडण नको.